श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, एका आत्मस्वरूपा वाचून दुसरी सत्ता नाही. हे विश्व त्याच्यातच असून त्याचेच बनलेले आहे. आत्म्याची एक अचिंत्य, अनंत, दिव्य व अदृश्य शक्ती आत्म्यातूनच विश्व निर्माण करते. आत्मा तिचा स्वामी असून त्याच्याशी ती अभिन्न असते. शक्तीच्या संदर्भाने आत्म्याला ईश्वर अथवा भगवंत म्हणतात. जग आणि जीव सगुण आणि तात्पुरते सत्य आहेत, पण ईश्वर सगुण निर्गुण असून अंतिम सत्य आहे. जीव व जगत ईश्वरावर पूर्णपणे अवलंबून असतात. ईश्वर अंतर्यामीपणाने सर्व जीवांना सांभाळतो. ईश्वराच्याच सत्तेने आपले डोळे पाहतात, कान ऐकतात, हात काम करतात, पाय चालतात व बुद्धी विचार करते. ईश्वर विश्वाचा स्वामी आहे. तो सर्वांचे संचालन करतो. जसा तो सर्वज्ञ आहे तसाच तो सर्व शक्तिमान आहे. तसाच तो परम कृपाळू आहे. सर्वांच्या अंतःकरणात काय चालते ते त्याला कळते. तो निर्गुण आहे तसा सगुण आहे. निर्गुण ईश्वर अशब्द, अस्पर्श, अरूप, अरस, अगंध, निर्विशेष, अदृश्य, अव्यवहार्य, अग्राह्य, अचिंत्य आणि अमूर्त आहे. सगुण ईश्वर सर्वात्मा, सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, करुणासागर व परम प्रेमास्पद आहे. भक्तीने सगुण दर्शन किंवा सगुण साक्षात्कार होतो. सगुणाच्या उपासनेने माणूस ईश्वराचे प्रेमस्थान बनतो. कसे ते पहा. देहबुद्धीच्या माणसाचे जीवन वासनानुसारी असते. वासनेच्या निवृत्तीसाठी उपासना अवश्य असते. वासना संसाराचे मूळ आहे. उपासना वासनांचे नियंत्रण करते. वासनांनी व्यापलेल्या अंतःकरणात आनंदाचा आवेश झाला की त्यास प्रीती म्हणतात. ईश्वराला सदैव सन्मुख राहणारे अंतःकरण शुद्ध व पारदर्शक असते. त्याच्यामध्ये ईश्वराचा जो आनंदभाव प्रतिबिंबित होतो त्यास भक्ती म्हणतात. वास्तविक आत्मानंद निष्क्रिय, निर्गुण आणि निर्विशेष आहे. आत्म्याचे ते आनंदस्वरूप ईश्वर बनून हृदयात आविर्भूत होते तेव्हा त्या अभिव्यक्तीला भक्ती म्हणतात. केवळ ईश्वराच्या कृपेनेच भक्ती हृदयात प्रकटते. भक्तीमध्ये सारे बल व कर्तेपण एका ईश्वराचे असते. म्हणून जो कोणी आपले कर्तेपण आपणहून ईश्वराला अर्पण करतो त्याला ईश्वर वश होतो. राम करता मानणे हा भक्ताच्या भक्तीचा प्राण आहे. ईश्वराला विन्मुख असणारा जीव संसारात दुःखे भोगतो. तो ईश्वराला सन्मुख झाला की जग हे त्याला सुखाचे साधन राहत नाही. प्रपंच त्याला मोह उत्पन्न करत नाही. तसेच जगातील द्वैत त्याला बांधित नाही. कोणत्याही अवस्थेत तो ईश्वराला सोडित नाही. असा भक्त आपली वृत्ती पुन्हा पुन्हा भगवदाकार करतो. कालांतराने त्याला केवळ ईश्वराची वासना शिल्लक उरते. भक्तीच्या प्रथमावस्थेमध्ये भक्ताला भगवंत प्रिय होतो. भक्ती उत्कर्ष पावली की भगवंताला भक्ताची चटक लागते. मग भक्त देखील भगवंताला अतिशय प्रिय होतो. ईश्वर प्रिय भक्ताला जगामध्ये जिकडे तिकडे भगवंताचे प्रकट ऐश्वर्य प्रत्ययास येते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 6 समास 7 सगुण भजन. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.